जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह इतर काही मुलींशी टवाळखोर मुलांनी छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। या मुलींच्या मनाविरुद्ध काही टवाळखोर मुलांनी फोटो काढण्याचा प्रयत्न केला। या प्रकारानंतर या टवाळखोरांना तातडीने पोलिसांनी अटक करण्याची मागणी रक्षा खडसे यांनी पोलिसांकडे केली आहे। या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात 4ही तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान या सगळ्या संदर्भात काही वेळापूर्वी एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया। हे दुर्दैव आहे या राज्याचं की या ठिकाणी आता महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। राज्यभरामध्ये अशा घटना वारंवार घडत आहेत। या ठिकाणी ज्या घटना घडत आहेत त्या अलीकडे ही एक घटना नाही, अशा अनेक घटना या परिसरामध्ये यापूर्वी घडलेल्या आहेत। परंतु मुली या ठिकाणी पोलीस स्टेशनला यायला घाबरतात। म्हणजे या ठिकाणी तर मुलींचं सुरक्षितता ही फार अवघड बाब आहे। मी स्वतः या संदर्भामध्ये मुली येत नाहीत म्हणून आपण जाऊ नये असं नाही, म्हणून माझ्या नातेवाईक सांगितलं की तू स्वतः जाऊन तक्रार केली पाहिजे। आपण घाबरता कामा नये, नाव येतं वगैरे वगैरे कशाची बदनामी याच्यामध्ये। जर एवढा त्रास होत असेल तर आपण स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे। रक्षाताई पण त्या संदर्भामध्ये स्वतः डीएसपीशी बोलल्या, आयजीशी बोलल्या, मी बोललो स्वतः। 2 दिवस आम्ही स्वतः चर्चा करतो आहे। याच्यानंतर हे गुंड आहेत, हे नामांकित गुंड आहे, यांच्यावर गुन्हे दाखल आहे। ज्या ठिकाणी या पोरींचे व्हिडिओ वगैरे रेकॉर्डिंग करत होते त्या कालखंडामध्ये पोलिसांनी यांना अडवलं होतं, पण त्या पोलिसांना सुद्धा मारहाण केली होती। मग त्या पोलिसांनी यांच्या विरुद्ध 353 चा गुन्हा दाखल केला, ते जामीनवर सुटले। म्हणजे इतकी हिंमत होती की पोलिसांना त्या ठिकाणी मारहाण करायची, पिटाळून लावायचं, इतके गुंड या ठिकाणी पसरलेले आहे। आणि याला इथला स्थानिक लोकप्रतिनिधी संरक्षण आहे। हो, आज महाराष्ट्रामध्ये आपण बघितले तर गुंडागर्दी, दडपशाहीचे प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत आणि शोकांतिका म्हणावी लागेल की हे जे गुंडागर्दी करणारे, ज्यांची तक्रार केंद्रीय मंत्र्यांना जाऊन करावी लागते, ते पण एका महायुतीच्या आमदारांचीच कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्याकडूनच मिळालेलं पाठबळ आहे। त्याच्यामुळे गेले 2 दिवस झाले तक्रार केल्यानंतरही त्यांच्यावर कारवाई केली गेली नाही। म्हणजे एका ठिकाणी एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीवरती असे छेडखाणीचे प्रकार होतात आणि त्यांच्याच महायुती सरकारच्या एका लोकप्रतिनिधीच्या दबावाखातर तिथे कारवाई केली जात नाही। म्हणजे गुंडांना पाठीशी घालण्याचं काम सरकार करतंय, त्याच्यासाठी यांना आंदोलनं करावी लागतात। इतका शोकांतिका ही म्हणावीच लागेल, कारण मुलगी कुणाचीही असली तरी ती मुलगी आहे हा विचार करून तात्काळ कारवाई होणं अपेक्षित असताना 2-2 दिवस जर कारवाई होत नसेल तर ह्याचा निषेध आम्ही सगळे मिळून करतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।